आणि पहिली बातमी अर्धा तास आगामी निवडणुकांसंदर्भातली वाढीव आरक्षणाची निवडणूक आयोगाला धास्ती आहे। जिल्हा परिषद निवडणुका घोषितच होत नाहीयेत। नगर परिषदा आणि पंचायत समित्यांच्या घोषित निवडणुकांवर टांगती तलवार आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत असणार आहेत ओबीसी नेते हरिभाऊ राठोड आणि भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर। आपल्या दोघांचं सुद्धा स्वागत आहे सर। हरिभाऊ, माझा पहिला प्रश्न तुम्हालाच आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार आहे का? कारण आता हे प्रकरण आता दिवसागणिकच अधिकच क्लिष्ट होत चाललंय। होय, परंतु काय झालंय, माननीय मुख्यमंत्री बोलत आहेत ते मला ऐकायला येत आहे। ते बंद केलं तर बरोबर। मुख्यमंत्री महोदयांचा आवाज ठीक आहे हरिभाऊ माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? हो, येतोय। माझा पहिला प्रश्न असा होता तुमच्यासाठी की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आता आरक्षणाची मर्यादा ओलांडता येईल का असं मी तुम्हाला विचारलं, कारण हे प्रकरण आता दिवसागणिक अधिकाधिक क्लिष्ट होत चाललंय। आपण कसं कराल विश्लेषण यासाठी? नक्कीच काय झालंय की याच्यामध्ये जे वकील आहे, निष्णात बनतो आपण, पण मागचा पुढचा काही अभ्यास करत नाहीये। आणि न्यायालयाला काही सगळंच काही माहित असतं असं नाहीये। न्यायालयाकडे हे सगळे तथ्य आणि ठेवावं लागतं। मी तुम्हाला आधीपासून सांगतो की इंदिरा साहनी केसमुळे ही 50% मर्यादा लादली गेली, ही कॅप लादली गेली। ही केस काय होती? इंदिरा साहनी केसची जी केस होती ती 27% आरक्षण जे मंडळ आयोगाने दिलं होतं त्या संदर्भातील होती। आणि 27% आरक्षण कशासाठी होतं तर एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंट। आता एज्युकेशन एम्प्लॉयमेंट साठी होती आणि संविधानामध्ये 243D आणि 243D6 हे जे आहे हे 2000 साली अमेंड झालेलं आहे। खरं म्हणजे के कृष्णमूर्तीचा जो निर्णय आला, ट्रिपल टेस्ट म्हटलं होतं, ते 2010 ची केस आहे। आणि त्यानंतर 2000 मध्ये आपलं संविधान अमेंड झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारला अधिकार दिलेला आहे आरक्षणाच्या बाबतीत, त्या 27% आरक्षणाच्या बाबतीत। तर काय झालंय, पुढे काय झालंय की एस.व्ही. जोशीची एक केस झाली होती 259/1994 त्याच्यानंतरची केस झाली, म्हणजे इंदिरा साहनीच्या नंतर। आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की तुमच्याकडे जर एम्पिरिकल डाटा असेल तर तुम्ही आरक्षण जे आहे एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंट मध्ये ते 50%च्या वर जाऊ शकता। हा एक मुद्दा। त्यानंतर काय झालंय की आपण कुठे जोडतोय, आपण एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंटचा हा मुद्दा नाही आहे, हा निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व देण्याचा मुद्दा आहे। खरं म्हणजे त्याच्याशी जोडणं हेच मुळात चुकीचं आहे। आणि त्यामुळे त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर अनेक केसेस माझ्याकडे आहे, मला सांगता येईल। आणि म्हणून माझं म्हणणं आहे की जर नीट हे प्लीड केली केस तर हे वाढवता येते। त्यामुळे तर मी उद्या काय होते ते बघतो। परवा मी स्वतः दिल्लीला जाणार आहे आणि मी रिव्ह्यू टाकणार आहे। कारण विकास गवळीची केस जी आहे तर ज्याच्यामध्ये म्हटलं होतं की ऑल टुगेदर म्हणजे SC ST आणि ओबीसी हे 50%च्या वर जाऊ नये, तर त्याला आपल्याला रिव्ह्यू करून 5 जजेसचं जजमेंट आहे याच्यापूर्वी, आणि त्यानंतर 3 जजेसचं जजमेंट आहे। एक जजमेंट 11/5/2010 ला डिलिव्हर झालेलं आहे, ते सुप्रीम कोर्टचंच आहे। दुसरं जजमेंट आहे 13/7/2010 ला, हे 15/4 आणि 16/4च्या बाबतीत झालंय। आता आपण 15/4 आणि 16/4 ला जोडतोय, तिथे एज्युकेशनल रिझर्वेशन आणि एम्प्लॉयमेंटचं रिझर्वेशन आहे। त्यामुळे माझं काय म्हणणं आहे, हे कोर्टाच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे की तुम्ही जे जोडताय ते एज्युकेशन आणि याच्यात मध्ये, आणि ज्या ठिकाणी आता तुम्ही एक्सेस त्याला म्हणताय, आता फॉर एक्झाम्पल ते माझ्या जिल्ह्यातच बघा 59% ते म्हणतात की यवतमाळमध्ये 59% म्हणजे एक्सेस झालाय 50च्या वर। आता मला सांगा, जिथे 22% शेड्यूल ट्राईब आहे आणि ज्या ठिकाणी शेड्यूल कास्ट 13% आहे आणि जिथे 54% ओबीसी असून आधीच मंडळ आयोगाने 54%चा कर्टेल करून 27% दिलेला आहे। आणि आता तुम्ही त्यालाही छाटताय आणि मग राहिलं किती
तर ओपनचे फक्त 10% राहतात. मग 10% साठी एवढा आटापिटा का? खरंय हरिभाऊ, 10% साठी एवढा आटापिटा का तुम्ही असा सवाल उपस्थित करताय? कारण आपल्याकडे वेळेची सुद्धा मर्यादा आहे. मी आता गणेश खणकरांकडे येतोय. खणकरजी, निवडणूक आयोगाचा कारभार इतका बेभरवशाचा कसा काय? कारण नानाविध प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात. काय सांगाल या संदर्भात? बघा, एक गोष्ट बोला. मी स्पष्ट करू इच्छितो. मी काय निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी नाहीये. निवडणूक आयोगानं काही चुका केल्या असतील किंवा निवडणूक आयोगाकडनं जे काही झालं असेल तर निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा आहे. ते स्वतंत्र संविधानानं त्याला काही दर्जा दिलेला आहे, त्यामुळे त्यांचं काम यावरती सुरू असतं. मला नेट समजे हरिभाऊ राठोड सांगत असताना मी ते गांभीर्यपणे ऐकतही होतो. त्यांच्या विषयातला अभ्यास देखील आहे आणि त्यांना यातली माहिती देखील आहे. बघा, असं आहे की या संदर्भामध्ये अनेक वेळेला ही मतांतरं आपण पाहिलेली आहेत. आता होतंय असं की आपली डेमोग्राफी आणि आपल्या जो इम्पेरिकल डेटाच्या बाबतीत जी काही नेहमी उल्लेख केला जातो, तर आज हा एक्झॅक्टली इम्पेरिकल डेटा हा मांडणं आणि मग त्यानंतर आरक्षणाची चर्चा होणं हे साधारणतः अपेक्षित आहे. गडबड कुठे होते आहे की आता जसं हरिभाऊ यांनी आता जाता जाता ते शेवटी म्हणाले की मी यावरती परत एकदा रिव्ह्यू पिटिशन टाकणार आहे. बघा, गडबड अशी होते की 31 जानेवारी पूर्वी या महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत असे आदेशच मुळात सुप्रीम कोर्टने आपल्याला दिले होते. त्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाने तयारी केली, त्यांनी आपलं काम सुरू केलं. खणकरजी, तुमचा ऑडिओ आणि व्हिडिओ नेटवर्क इश्यूमुळे खूपच तुमचा आवाज मध्ये मध्ये ब्रेक होतोय. मी लगेच तुमच्याकडे येतोय. मात्र हरिभाऊ, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोय, कारण आता तुम्ही जे सविस्तर विश्लेषण केलं त्याच्यामध्ये नेमका आता जर पिटिशन जर कोर्टामध्ये दाखल झाली तर याच्यामधनं पर्याय काय होऊ शकतात आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याचा कसा इम्पॅक्ट पडेल? नक्की उद्या 25 तारखेला हे सुनावणी आहे. उद्या आपण खरं म्हणजे कोणतरी रिव्ह्यू टाकायला पाहिजे, नंतर गव्हर्नमेंट लीडर असतील किंवा आयोगाचे कोण लीडर असतील, त्यांनी हे सांगायला पाहिजे की हे जे प्रकरण आहे तुम्ही 7 जजेसकडे न्या. कारण मागच्या वेळेस असं सांगितलं जजनी, मान्य न्यायालयाने, की 3 जजेसचा निर्णय आम्ही फिरू शकत नाही. मग 3 जजेसचा फिरू शकत नाही, मग 3च जजेस बसवायला पाहिजे होते. ठीक आहे. आता माझं काय म्हणणं आहे, हा नवीन मुद्दा मी जो मांडला आहे की तो उद्या मांडायला पाहिजे. तिथे त्यांना काही अभ्यास नसतो, त्यांना आपल्याला रेफरन्स द्यावं लागतं. आता SV जोशीची केस त्यांना माहीतच असेल असं नाही आहे किंवा कोणी हे याच्यामध्ये मांडलं असेल असं काही नाही आहे. मी तर म्हणतो भारतीय जनता पार्टीला सुवर्ण संधी आहे. तुम्हाला एकदम सुवर्ण संधी आहे, कारण ह्या 7 जजेसकडे नेऊन आपल्याला 50% अबव 50% करता येते. हे सर्वोच्च न्यायालयाचा, सुप्रीम कोर्टाचा निर्णय मी सांगतो, माझ्या घरचं काही सांगत नाही. आणि माझा दुसरा मुद्दा काय आहे की तुम्ही एज्युकेशन एम्प्लॉयमेंटची हा जोडताय आणि राजकीय आरक्षण हे तुम्हाला तिथे जोडता येणार नाही. तिथे प्रतिनिधित्व जे असतं ते फिक्स प्रतिनिधित्व असतं. इथे प्रतिनिधित्व बदलत असते आणि त्यामुळे ते एखाद्याला नोकरी मिळाली तर मिळाली, ते रिटायर्ड होईपर्यंत. इथं असं नसते. 5 वर्षाच्या नंतर ती व्यक्ती बदलत असते. आणि त्यामुळे आणि सामाजिक भान ठेवून म्हणजे कोर्टाने सुद्धा हे बघायला पाहिजे. तुम्ही 54% तुम्ही ओबीसीला दिलं, मग त्याचं 54% का नाही दिलं? ते 27 केलं. मग आता 27 केलं, त्याच्यातून काटछाट करून काय म्हणजे तुम्हाला कोणाला द्यायचंय? कोणाला? अहो, मागासवर्गीय आहेत कुठे शिल्लक? थोडेफार मुस्लिम आहेत, थोडेफार ब्राह्मण आहेत, बाकी सगळे ओबीसी आहेत, सगळे मागासवर्गीय, SC ST. आणि आता उरले सुरले, आता तुम्ही एक GR काढला आणि त्या मराठवाड्यातल्या सगळ्यांना ओबीसी करून टाकलं. आधीच ते आमच्या विदर्भात 100% मराठे आधीच ओबीसी झाले आहेत, आता त्यांनाही करून टाकलं. खरं हरिभाऊ, त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाचा अभ्यास होणं गरजेचं आहे. मी आता गणेश खणकरांकडे जातोय. खणकरजी, निवडणुका रखडल्याचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात? कारण आता हे प्रकरण दिवसागणिक वाढत चाललेलं आहे. जर निवडणुका पोस्टपोन झाल्या तर याचे राजकीय परिणाम कसे होतील आणि याचा इम्पॅक्ट काय होईल? बघा, माझी यातली अपेक्षा अशी आहे की मला वाटत नाही
म्हणजे कोर्ट या पद्धतीने काही आदेश देईल की सरसकट तुम्ही निवडणुका रद्द करा. मी अजूनही माझी अपेक्षा आहे की उद्याच्या सुनावणीमध्ये ज्या काही चुका झाल्या असतील किंवा काही आपल्याकडनं राहिलेलं असेल तर साधारणतः त्यामध्ये सुधार करून या निवडणुका घेतल्या पाहिजेत असा आदेश येईल अशी अपेक्षा आहे. ज्या ठिकाणी काही आपल्याकडनं राहिलं असेल तर त्या ठिकाणी त्यात सुधारणा करून कुणावरती अन्याय होणार नाही याची आम्ही जरूर काळजी घेऊ. कारण असं आहे की या विषयामुळे गेली 8 वर्ष हा सगळा विषय लांबला. 5 वर्षानंतर निवडणुका होणं अपेक्षित असताना आज आपण बघू शकतो की 21-22 मध्ये जी प्रोसेस सुरू व्हायला हवी होती आज आपण 2026 मध्ये जाणार आहोत. म्हणजे या मुळातच या प्रोसेसला 4 वर्षाचा उशीर झालेला आहे. यातला एक टप्पा हा आता आपला पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि मग जे शेवटचे 2 टप्पे उरलेले आहेत ते पूर्णतः स्टॉप करणं माझ्या दृष्टीने हे थांबवणं तसं योग्य नाहीये. कारण आता खालपर्यंत या लोकशाहीमध्ये खालपर्यंत आपण जे प्रतिनिधित्व देण्याचा जो विषय आपला सुरू असतो त्यामध्ये हे आपण खालच्या वर्गाला प्रतिनिधी देण्यासाठी आपण सगळं करत आहोत. त्यामुळे माझी अपेक्षा आहे की यामध्ये काही सुधारणा करून सुप्रीम कोर्ट ही आपल्याला ऑर्डर देईल की या निवडणुका कशा घेता येईल आपण त्याची अपेक्षा करू. खरंय खणकरजी. त्यामुळे आता उद्याच्या होणाऱ्या सुनावणीमधून नेमके काय कोर्ट निर्णय देतं आणि काय इम्पॅक्ट ठरू शकतो येत्या निवडणुकांच्या काळात हे आपल्याला उद्या स्पष्ट होईल. धन्यवाद हरिभाऊ तुमचे सुद्धा आणि गणेश खणकरजी तुमचे सुद्धा. आपण आपला वेळ दिलात त्याबद्दल थँक्यू. पुढची